भारतीय जनता पार्टीनं त्यांचे 87 नगरसेवक आहेत, तरी त्यांना 88 करायचं होतं. त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटतं संख्या गणितामध्ये त्यांच्या 87ला त्यांना 7 जागा मिळतात, म्हणून त्या 88 जागा करण्यासाठी त्यांनी 25 लाख रुपये देऊन त्या वैभव हत्तुरे या कॅन्डिडेटला त्यांचा पाठिंबा घेतला. वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते लढला. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाडून वैभव हत्तुरे निवडून आला आहे. 87 जागा असताना सुद्धा 88 जागेसाठी त्यांना रातभर तिथं मिटिंग करावं लागली. नरेंद्र काळेंनी त्यांना गाडीत घालून घेऊन गेलं, आमदारापाशी बसवलं, तिथून निघून पैशाची थैली मिळाल्यावर मग तो त्यांच्यामध्ये गेला. एक उघडकीस आणतो वैभव हत्तुरेंना खरेदी करावं किंवा हत्तुरेंना खरेदी करावं असं कधी घडत नाही. आमचं राजकीय पार्श्वभूमी दुसऱ्या पिढीची आहे. आम्ही असलं कामं करत नसतो आणि असल्या कामं करण्याची कोणाची धमकी नसते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यांना पैशाचा गैरव्यवहार झाला असं त्यांना वाटतंय तर त्यांना त्या गोष्टीतच डोकं असेल, त्यामुळे त्यांना वाटत असेल. आणि माझी युती ही परस्पर वैभव हत्तुरेंनी नाही केलेली. वैभव हत्तुरेंना भारतीय जनता पार्टीशी जेव्हा चर्चा करण्यात बोलवली होती तेव्हा वैभव हत्तुरे वैयक्तिक जाऊन आमच्या शहराध्यक्षांना भेटले होते. आमच्या शहराध्यक्षांनी इथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केल्यानंतर हे विषय राज्यस्तरीय, कारण मला भारतीय जनता पार्टीकडून सांगितलं गेलं होतं की आपण वरून युतीमध्ये, मग त्यानंतर तटकरे साहेबांनी ह्या विषयाला मंजुरी दिल्यानंतर आम्ही ह्या गोष्टीला होकार दिलेला आहे. ह्यामध्ये कुठलंही गोडबंगल नसतो आणि ज्यांना आरोप करायचा आहे त्यांनी सिद्ध करावं की हे आर्थिक व्यवहार घडलेलं आहे, हे असं घडलंय तसं घडलंय. नसेल तर त्यांनी सांगावं, या आम्ही आरोप करावं असं काहीतरी आरोपच करायचं म्हणून आम्ही आरोप केले. आणि पालकमंत्री पाठिंबा देण्याच्या पूर्वी एक दिवस मी पुण्यात असणं किंवा पालकमंत्री पुण्यात असणं गरजेचं नव्हतं, कारण आम्ही दोघंही सरोवरमध्ये भेटलोय आणि चर्चा करायला पालकमंत्र्यांनी बोलवलंय हे मी उघडपणे सांगतोय. त्यामुळे पुण्यात जाऊन मुंबईत जाऊन मला काय करायची गरज नाही. आणि ही चर्चा आम्ही वरच्या पातळीवर जिथं अजितदादांचं आमचे जे नेते होते त्यांनी युती केलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं, म्हणून ही युती खालच्या लेवलला करण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीने दिला. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.